तिचा प्रवास करावा लागेल। पहिला झटका दिलाय यावेळी, फार मोठा झटका आपण पाहतोय। अगदी जशी चर्चा फार रंगली होती या गोलंदाजाच्या बाबतीत, कारण एक जबरदस्त हुकमी गोलंदाज आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवरती त्याने आपला इरादा स्पष्ट जरूर केलाय। आपल्याच फॉलोथ्रूमध्ये त्याने आकाश लोंगलेला परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय। उमरोली टीमला दिलेला पहिला झटका आहे, अगदी मी तर म्हणेल हा 880चा होल्ड लावलाय त्याने आणि त्याच्यातून आता सावरणं उमरोली टीमला फार गरजेचं असेल। परंतु पाहूया काय घडतंय मैदानात। पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं होतं इथे आक्रमकता सादर केली होती ती गोलंदाज सचिनने, परंतु काहीसं थोडंसं बॅट्समन चेंज झाला, त्याच्यानंतर थोडीशी साईड पण चेंज करण्यात आली ती गोलंदाजाकडून आणि त्यानंतर आपण पाहतो वाईडच्या स्वरूपात आणि या ठिकाणी अतिरिक्त पण पाहतो या धावा आल्यात। वाईट +2 अशा तीन धावा धावपळकावरती लागल्या जातील। पहिल्याच बॉलवरती विकेट आली होती। पुन्हा एकदा मागतोय आपण, सचिनने अतिरिक्त बॉलला बाउन्स केलाय, अगदी पंचांकडून त्याला इशारा सुद्धा दिलाय वन बाउन्सचा। या ठिकाणी आणखी एक अतिरिक्त धाव धावपळकावरती लागली गेली आहे। प्रयत्न चांगला आहे, हवाई हल्ला जरूर चढवलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत या ठिकाणी अचूक झेल टिपला जातोय आणि अगदी आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा झटका बसलाय। दुसऱ्या विकेटचं पतन स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमचं लावण्य मात्र परतताना दिसून आलाय। झटका क्रमांक 2, अगदी भोपलाही फोडला नाहीये परंतु या ठिकाणी मात्र 2 विकेट अगदी टिपल्या गेल्यात गोलंदाज सचिनच्या माध्यमातून। वाईट बॉलची फेकी जरूर झाली आहे परंतु त्यानंतर 2 महत्त्वपूर्ण विकेट तंबूच्या आसऱ्याला आपण पाहतोय। सव्या मॅचकडे पुन्हा एकदा रोमांच भरला। या मॅचमध्ये आक्रमकता तितकी सादर केली जाते गोलंदाज सचिनच्या माध्यमातून। आणखी एक विकेट, तिसऱ्या विकेटचं पतन, विकेट नंबर 3 अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळले जाते उमरोली टीम। परंतु या सचिन गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे। बरीचशी चर्चा त्याच्या बाबतीत रंगली गेली होती की अगदी हा गोलंदाज मैदानात करेल काय, परंतु अचूक टप्पा, अचूक वेध आणि त्याच्यावरती 3 विकेटचं पतन त्याने अद्यापपर्यंत घडवलंय। आपण पाहतोय हाही फलंदाज मैदानातून रवाना होतोय, तो मात्र परतीचा प्रवास करत असताना थोडेसे निराश असतील उमरोलीकर आपल्या बॅटिंगवरती, परंतु असो अजूनही वेळ बाकी आहे कारण 4 षटकांचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल जसं वर्णन केलं जातंय सचिनच्या गोलंदाजीचं। पुढचे 3 गोलंदाज दिलदोस्ती 11 टीमचे पाहायला मिळतील, परंतु त्यांनी जर अशी आक्रमकता सादर केली तर अगदी मी तर म्हणेल थोडीच तोड उत्तर उमरोलीकरांना सुद्धा मिळेल। कारण अगदी चर्चा रंगली जाते की उमरोलीकरांच्या या टीमची गोलंदाजीची, कारण त्यांच्याकडे गोलंदाजीचे हुकमी अस्त्र आहेत आणि अशा परिस्थितीत मात्र बॅटिंग लाईन थोडी आता कुमकुवत ठरली आहे आणि तोच परिणाम सध्या भोगावा लागतोय। बॅटिंग स्वरूपात 3 विकेटचं पतन पाहायला मिळालंय। आणखी एक बॉल परंतु आउटसाइड द लेग स्टंप, इट इज वाईड। पंचांचा इशारा वाईडचा, वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस आपण पाहतोय। पुन्हा एकदा धावफलकावरती लागला गेलाय।
अजूनही जर विचार करायला गेलं तर बॅटमधून कोणत्याही प्रकारची धावपळकावरती लागली गेली नाहीये. सचिनच्या चुका आणि त्यातून केलेली गोलंदाजी सर्रासपणे विकेटचं पतन हे पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा फटका सजवलाय परंतु हा बॉल आणि इथे षटकार येतोय. प्रयत्न चांगला होता कुणालचा, वेल प्लेड कुणाल, परंतु नक्कीच शेवटच्या क्षणाला अगदी या येथील 6 धावा. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, शेवटचा बॉल शिल्लक आहे सचिन या गोलंदाजाचा. माफी असावी आकाश सर. असो, आमचे गणेश सर सध्या आयोजनांचे पार थोडं विचारात आहेत ते, त्यामुळे टेन्शन चालू आहे त्यांचं. एकेरी हाताचा वापर केला जात होता परंतु या ठिकाणी प्रयत्न चांगला होता. सिंगल पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकतीये. आपण पाहतोय 11 धावा धावपळकावरती आहेत. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे सिंगल जरूर पाहायला मिळाले. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 1 आलाय समाप्ती पथावरती आणि 3 विकेटच्या नुकसानीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 12 आकड्यावरती. अगदी आपण पाहतोय केटीसी स्टार म्हणून ज्यांची ओळख आहे. आता केटीसी म्हटलं की लोकांच्या नजरा बऱ्याच जातात परंतु केटीसी लाईव्ह इव्हेंटचा विचार करतोय आपण आणि केटीसी लाईव्ह इव्हेंटचे स्टार जितेश कांबरे. आणि खरं म्हणायला गेलं तर ज्याने पहिली जी गोलंदाजी केली होती सचिन, त्याचा सुद्धा विचार करावा लागेल. अगदी केटीसीचे स्टार आहेत केटीसी लाईव्ह इव्हेंटचे. चांगला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या बराचसा अनुभव असतो कारण एकीकडे आपण पाहायला गेलं ना नवीन खेळाडू जेव्हा आपल्या समोर येतात ना गणेश सर, थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होतो अनुभवी खेळाडूला, कारण तितका त्या नवीन खेळाडूचा अनुभव नसतो. सातत्यपूर्ण तुम्ही पाहायला गेलं तर अनेक खेळाडू आता नव्याने घडतायत प्रत्येक टीममध्ये. तुम्ही विचार करायला गेलं तर पुलर लेंथ अगदी स्क्वेअर लेग रिजनला फटका घेतलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आहे ती सुद्धा यशस्वी होते आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र टोटल पुढे सरकली जाते. जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 16 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा बॉलला अतिरिक्त बाउन्स केलाय जितेशच्या माध्यमातून. शरीराचा वापर चांगला करतोय परंतु तितकाच अतिरिक्त बाउन्स हा बॉल केला गेला आणि त्याच्यानंतर मात्र वाईडचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर 13 धावा आल्या होत्या. जे षटक मात्र सचिनने फिकला तिथे 3 महत्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केल्या. इथे सुद्धा डॉट बॉलची सांगता करतोय जितेश.
फार चांगला बॉलिंग अटॅक आपण पाहतोय. अगदी पुढ्यात बॉल फेकला होता आणि नक्कीच जर विचार करायला गेलं तर यश या फलंदाजाला त्याने मैदानावरती स्थित केलं, ज्याच्या बॅटमधून एक अप्रतिम षटकार आलाय जो सचिनला लगावलाय. आणि त्याच्यानंतर मात्र थोडंसं आता याच यशला जितेश या गोलंदाजाने मात्र जागेवरती खिलवून ठेवलाय. मी तर म्हणेल स्थिरावलंय त्याला. त्याच्या धावसंख्येला फार मोठा ब्रेक लावण्याचा प्रयत्न जितेशच्या माध्यमातून मैदानावरती केला जातोय. एकीकडे तुम्ही पाहायला गेला तर अगदी आता या चुका होता कामा नयेत. अगदी मी म्हणेल अनुभव मैदानाचा फार कमी असेल जितेशकडे, परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी जर ठेवली तर मला वाटतं या चुका जितेशकडून होणार नाहीत. परंतु असो, वाईट पण होत आहेत आणि त्याच्यानंतर डॉट बॉलची सांगता सुद्धा होतीये. हवाई हल्ला जरूर चढवलाय, परंतु आता क्षेत्ररक्षक अगदी उलट्या दिशेत टिपण्याचा प्रयत्न त्याने या ठिकाणी केला. कारण सूर्याच्या किरणांच्या समोर अगदी झेल टिपणं अवघड जाताना त्यातही त्याला तितका अंदाज आला नाही जितेशला. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर 19 धावा अद्याप धावपळकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी फार चांगली आहे सध्या. मी तर म्हणेल या ठिकाणी शेवटचा बॉल शिल्लक आहे तो गोलंदाज जितेशचा. फार चांगला बॉलिंग अटॅक आणि यावेळी मात्र आकाश गायकर जबरदस्त हुकमी एक्क्याला मात्र या ठिकाणी परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय ते जितेश कामरीने. आणि जबरदस्त मोठा हादराय. मी तर म्हणेल गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग म्हणावे लागेल, कारण आतापर्यंत उमरोलीकरांच्या अशा आकाश गायकरवरती टिकलेल्या होत्या. त्या आकाश गायकरने पाहिजे तितके योगदान जरूर दिलं नाही, परंतु जोपर्यंत मैदानावरती होता तोपर्यंत मात्र अगदी प्रतिस्पर्धी संघाचे धाबे दणाणत होते. परंतु यावेळी मात्र आकाश गायकरला परतीचा प्रवास करायला भाग पडलाय जितेश कामरीने आणि ते 2 षटकांचा खेळ संपला. अद्यापपर्यंत आपण पाहतोय 4 विकेटचं नुकसान आणि 19 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्यात. आर्यन भोईर आपण पाहतोय सांघिक कुड्यातलं 3रं षटक प्रगतीपथावरती. समोर अतुल लोंगले. इथे नो बॉलचा इशारा. वाईट प्लस माफी असावी, पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. नो बॉल आणि त्याच्यावरती 4 धावा म्हणजे टोटल 5 अतिरिक्त धावा. फार मोठा बोनस आहे. दिवाळी चालू आहे आणि दिवाळीत बोनस आला की आनंदी आनंद असतो घरामध्ये. हे खरं आहे. फार निरीक्षण करावं लागतं अजिंक्य सर. आपण पाहतो ना या टीमकडे पाहिलं तर अद्यापपर्यंत एक षटकार आलाय बॅटमधून मोठा फटका, परंतु बाकीच्या जर अतिरिक्त धावा असतील ना तर त्या वाईड आणि नो बॉलच्या स्वरूपातच प्रदान केल्यात. या चुका होता कामा नये, परंतु असू द्या. कारण सध्या मी तर म्हणेल उमदे खेळाडू आहेत, नवीन आहेत, अगदी क्रिकेटच्या पटलावरती नव्याने साम्राज्य गाजवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. परंतु या ठिकाणी बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. येतोय खणखणीत सिक्सर. फार मोठी रणनीती आता आखली आहे. यश मात्र मैदानावरती अजूनही टिकून आहे, कारण या यशने आल्या आल्या सुरुवात केली होती. सचिन या गोलंदाजावरती मोठा तडाखा प्रहार केला होता षटकाराने आणि त्याच्यानंतर त्याची धार थोडीशी कमी झाली होती जितेशच्या गोलंदाजीवर. परंतु आता मात्र आर्यनला यावेळी तो षटकार लगावतोय. या षटकाराच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 30 या आकड्यावरती. अगदी सरासरीचं टार्गेट पाहायला गेलं तर तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु ते लँड झालंय. या ठिकाणी 4 धावांसाठी 1 बाउन्स चौकार येतोय. डीप एक्स्ट्रा रिझन मधून बॉल ट्रॅव्हल झालाय आणि येथील 4 धावा 4 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा टोटल वाढलेली दिसेल. टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 34 या आकड्यावरती.
बॉल पाठवा जरा मैदानात आयोजन कमिटी. नेक्स्ट मॅच शिवशक्ती कडाव आणि त्याच्या विरोधात आपटीकर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी मध्यंतराला यायचंय. तिसरं षटक यावेळी प्रगती पथावरती आहे. आणखी एक मोठी बिग फाईट तुम्हाला जरूर पुढे पाहायला मिळेल. आर्यन सध्या गोलंदाजी करतायत. फार चांगला बॉल होता, आता अगदी अचूक टप्प्याचा वेध होता. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर इथे सिंगल आपण पाहतोय. उचलण्याचा प्रयत्न, फार चांगले प्रयत्न आहेत. कारण म्हणायला गेलं तर अगदी आपण पाहतोय ना, खेळाडू मी म्हटलं होतं की अगदी त्याच लेवलचे जेमतेम जर पाहायला गेलं तर 20-22च्या वयातले खेळाडू आहेत. आणि खास म्हणायला गेलं तर अगदी KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून 4 ते 5 खेळाडू सध्या त्या संघामध्ये खेळताना दिसून येत आहेत. हे फार महत्वाचं आहे. पुलर लेंथ, नो बॉलचा इशारा आणि इथे बॉल जाईल तो मात्र वन बाउंस चौकार. या 4 धाव्यांच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. नो प्लस 4 धावा अशा धावफलकावरती वाढल्या जातील. टोटल मात्र 39 या आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेला एक बॉल शिल्लक आहे अजून. आपण पाहतोय अगदी फ्री हिटचा इशारा. चला फ्री हिट कडे जाऊया आपण. आर्यनची गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय इथे डॉट आलाय. चाळीस धावा धावपळकावरती आहेत. शेवटचा षटक आपण पाहतोय कुणाल ज्याच्या नेतृत्वात ही टीम मैदानात पाहायला मिळते. दिल दोस्ती 11 आणि त्याच्या विरोधात स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम. कुणालचा पहिला बॉल अतुल लोंगलेच्या बॅट मधून निघालेला हा प्रहार आहे. अगदी सीमारेखा पार येतोय खणखणीत षटकार. पहिल्याच बॉलवरती खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकले 46 या आकड्यावरती या धावा जाऊन पोहोचल्यात.
आजच्या दिवसातील एक हायेस्ट धाव संख्या पाहायला मिळते. थोड्याशा पहिल्या दोन गोलंदाजांचा विचार करायला गेलं तर फार मोठ्या चुका झाल्यात, जिथे मात्र त्यांनी गोलंदाजी अचूक केली, विकेट सुद्धा प्राप्त केल्या, परंतु अतिरिक्त धावा त्यांच्या माध्यमातून आल्या. अगदी स्टेट ड्राईव्ह केला पंचांच्या डोक्यावर. काय बंदच करायचं होतं का आम्हाला? नाही नाही माईक होता इथं लागला माईक लागला इथं लागून गेला. इथे चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. अर्धशतकी खेळी उमरोली टीमच्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते. सिंगल थोडंसं फंबल पाहत होतं, परंतु त्याच्यानंतर डबल रोटेट केली गेली. अगदी आपण पाहायला गेल्यानंतर शेवटच्या क्षणाला या धावा वाढल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर अवघ्या 13 धावा होत्या. तदनंतर आलेला जितेश ज्याने 6 धावा फक्त खर्च केल्या होत्या, आणि तदनंतर आपण पाहायला गेलं तर आर्यन ज्याने गोलंदाजी करत असताना सपकून मार खाल्ला, परंतु त्याच्यानंतर आता कुणाल सुद्धा या धावा रोखू शकत नाहीयेत. पहिल्या 2 बॉलवरती मोठे 2 फटके यावेळी पाहायला मिळत आहेत, आणि या ठिकाणी अगदी थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. बघूया काय घडतंय मैदानात. अगदी त्याच्यानंतर मात्र जर विचार करायला गेलं तर केटीसी लाईव्हची टीम बॅटर इथे बाद होईल. कुणालने आणखी एक झटका रनआउटच्या स्वरूपात का होईना परंतु या ठिकाणी दिलाय. यश ज्याने आतापर्यंत या डावाला सावरून ठेवलं होतं, ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं 2 मोठे षटकार आणि त्याच्यानंतर 2 चौकार आपण पाहत होतो. टोटल विचार करायला गेलं तर आतापर्यंत यशच्या पारीचा अंत आपण पाहतोय. 10 बॉल 24 ची एक रणझुंजार केली, त्याच्या माध्यमातून साकारली गेली. चांगला फटका यावेळी अतुल लोंगलेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. जितेश बॉल खाली येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. दुसरीसाठी प्रयत्न आणि इथे मात्र डायरेक्ट हिट. नव्याने दाखल झाले होते मैदानात, परंतु त्याही फलंदाजाला मात्र रनआउटच्या स्वरूपात परतावं लागलंय. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. टोटल मात्र जाऊन पोहोचलेली आहे 54 या आकड्यावरती. हे क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. अगदी हा खेळाडू जर तुम्ही पाहायला गेलं तर टॉस उडवण्यासाठी आला होता. टॉस जिंकला सुद्धा त्याने. लाईफ मधला पहिला टॉस असू शकतो त्याचा क्रिकेटच्या मैदानावरती. इथे वाईड आलाय. शेवटचा बॉल शिल्लक असताना या ठिकाणी वाईड फेकला जातोय. इथे येतोय कणकणीत षटकार. या षटकाराच्या मदतीने आता मात्र टोटल जाऊन पोहोचले. एकसष्ट धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 62 धावसंख्येची गरज आहे, ती मात्र दिलदोस्ती 11 या टीमला. अतुलची आपण पारी पाहिली. अगदी 9 बॉलचा त्याने अद्यापपर्यंत सामना केला आणि 23 धावांवरती त्याची पारी नॉटआउटच्या स्वरूपात आपण पाहिली आहे. परंतु एकीकडे पाहायला गेलं ना तर दिलदोस्ती 11 टीमचं सुद्धा कौतुक करावं लागेल. आतापर्यंतचा आपण पाहतोय या स्पर्धेमधला सगळ्यात हायेस्ट धावसंख्येचा स्कोर खरं म्हणायला गेलं तर उमरोलीकराच्या नावावरती हा टिपला जातोय. 61 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात.
चला शिवशक्ती कडाव आणि त्याच्या विरोधात आपटीकर टॉस करण्यासाठी आपण शिवशक्ती कडाव आणि आपटीकर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या जितेश आणि त्याच्या समवेत बॅटर कुणाल सलामीची जोडी मैदानात दिलदोस्ती 11 टीमची आपल्याला पाहायला मिळते आकाश गायकर आपण पाहतोय केटीसी जगताला पडलेलं हे गोड स्वप्न परंतु आता सध्या गोलंदाजीच्या कगारवरती बॅटिंग मध्ये जितकं यश दिला नाही मैदानात ते उमरोलीकरांसाठी परंतु आता पहिलाच बॉल आकाश गायकरचा या ठिकाणी जितेच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एकदा या ठिकाणी कंप्लीट झालाय दुसरीसाठी प्रयत्न तिसऱ्या अंपायर कडे रेफर केला गेलाय आता चला बॅटर सेफ आहे या ठिकाणी इथे 2 धावा येतील चांगला फटका परंतु यावेळी मात्र आउटफील्ड स्लो झाली त्याच्यानंतर सिंगल आपण पाहतोय अगदी आपण पाहिलं ना की गवताचं जे हरेली आहे तिचा पूर्णपणे तोटा सहन करावा लागतो बॅटरला परंतु यावेळी जर विचार करायला गेला तर अगदी आपण पाहतोय ना पहिल्या दिवसापासून एक ड्रेस कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे मगाच्या सामन्यात सुद्धा मध्ये लागली परंतु या ठिकाणी दोन्ही टीमला चांगला फटका जीत इथे कुणालच्या बॅटमधून आक्रमकता सादर केली जाते जबरदस्त सिक्सर पाहायला मिळतोय अगदी तडाखेबाज युवा खेळाडू आहेत खरं म्हणायला गेलं तर अगदी यंगस्टर आणि धोत्रेकरांच्या आयोजनात आपण पाहतोय थोडीशी टीमची आजच्या दिवसात थोडी कमतरता एक मागे पुढे सर्व चालू होतं आणि अशा परिस्थितीत त्या यंगस्टरला मात्र धोत्रेकरांनी खेळण्यासाठी वाव दिलाय परिपूर्ण फायदा घेत आहेत तसं म्हणायला गेलं तर मला वाटते मगाशी मी वक्तव्य केलं होतं की 22च्या वयातले असेल परंतु सर्व खेळाडूंकडे जर पाहिलं ना तर अगदी अंडर 90चे सुद्धा वाटतायत ते आता आणि खरं म्हणायला गेलं तर केटीसी लाईव्ह मधले जवळजवळ अर्धे खेळाडू त्याच्यात
या टीम मध्ये पाहतोय आपण दिल दोस्ती 11. चांगला बॉल आकाश गायकरचा, ज्या गोलंदाजीसाठी आकाश गायकर ओळखला जातोय त्या पद्धतीची गोलंदाजी, परंतु चौथ्या बॉलवरती अगदी कुणालच्या बॅटमधून मोठा कणकणीत सिक्सर पाहायला मिळाला आणि याच अनुषंगाने या धावा मात्र जाऊन पोहोचल्यात अद्यापपर्यंत 10 या आकड्यावरती. आणखी एक चांगला फटका, अगदी पट्ट्यात बॉल आणि त्याच्यानंतर समाचार घेतला जातोय कुणाल या बॅटर कडून, येतोय तो मात्र ऑन साइडच्या डोक्यावरून खणखणीत सिक्सर. षटक क्रमांक 1 आलाय समाप्ती पथावरती. आकाश सर ओव्हर सांगून देतो तुम्हाला. पहिल्या बॉलवरती 2 आल्यात, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसरा बॉल सिंगल, चौथ्या बॉलवरती तिसऱ्या बॉलला षटकारे. ओके चला जाऊ द्या, होतील. एक बॉल शिल्लक आहे, मग रन पण इथे कमी होईल. 15 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. इथे आलाय डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या मदतीने मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती पाहायला मिळाली. आकाश गायकरला लगावलेले 2 सिक्सर. तदनंतर आपण पाहतोय धावा संख्येचा एक आलेख. अगदी 15 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्यात. बिनबाद 15 ही परिस्थिती पाहतोय. अतुल लोंगलेचा पहिला बॉल. इथे जितेशला परतावा लागेल. पहिल्या विकेटचं पतन. अगदी कुणालच्या बॅटिंगला एक योग्य न्याय मिळत होता. आकाश गायकरवरती 2 प्रहार त्याने जरूर चढवले होते, परंतु तदनंतर अतुल लोंगले आला. स्ट्राईक आपण रोटेट होताना दिसलं षटकानंतर, परंतु जितेश ज्याने एक दर्जाची गोलंदाजी केली होती पहिल्या इनिंग मध्ये, त्या जितेशला परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय अतुल लोंगलेने. पहिल्या विकेटचं पतन. अतुल लोंगलेचा पहिला बॉल घातक ठरलाय जितेश कांबरीसाठी. 1 डाऊनच्या विकेटवरती बॅटर आर्यन. आर्यनकडे एक बॉल आला होता खरं म्हणायला गेलं तर मध्यंतरी फेकायला अगदी पहिल्या इनिंग मध्ये, आणि विचार करायला गेलं तर जिथे गोलंदाजाने फार मोठी चुकी केली होती आणि त्याच्यानंतर आर्यनकडे एक बॉल आला आणि त्याच आर्यनने तो उत्तम दर्जाचा बॉल फेकला होता. शेवटचा बॉल होता डॉट. पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा सिंगल पाहायला मिळतीये. अतुल लोंगलेची गोलंदाजी आपण पाहतोय. बरेचसे मैदान ज्याने आपल्या गोलंदाजीवरती गाजवली आहे, अशी गोलंदाजी आता मैदानात पुन्हा एकदा तो प्रस्थापित करतोय. थोडंसं मी म्हणेल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात आकाश अपयशी जरूर ठरला होता, परंतु अतुल लोंगलेने ती कसर मात्र भरून काढायला सुरुवात केली आहे
अगदी पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त करत त्याने मात्र पुढचे बॉल अतिशय अप्रतिम फेकलेत। डॉट सिंगल सिंगल वरती कॉन्सन्ट्रेट केला जात आहे। पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न कुणाल जाधवचा, पुन्हा एकदा सिंगल पाहतोय। लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर। सांघिक कोड्यातलं दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे। स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली आणि त्याच्या विरोधात दिल दोस्ती 11 टीम, कुणाल जाधव यांच्या नेतृत्वात ही टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते। सुंदररित्या गोलंदाजी अतुल लोंगलेची, हाही बॉल डॉट आलाय आणि या दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्ती पथावरती येतोय। दोन षटकाच्या अंती टोटल मात्र जाऊन पोहोचले ती एका विकेटच्या नुकसानीनंतर 19 या आकड्यावरती। पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर आकाश गायकरला 15 धावा लगावल्या होत्या, परंतु तदनंतर अतुल लोंगलेने इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक केलाय आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय 4 धावा खर्च करत जितेश सारखी विकेट त्याने तंबूच्या आसऱ्याला पाठवली आहे। सांघिक कोड्यातलं तिसरं षटक गोलंदाजीला आपण पाहतोय आता आकाश लोंगले। फटका चांगला आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच ताकदीचं पाहायला मिळालं। धावसंख्येचा विचार करायला गेलं तर धावसंख्येचा एक उंच डोंगर रचला तो मात्र उमरोली टीमने शेवटच्या काही षटकांमध्ये सिंगल वरती कॉन्सन्ट्रेट आहे कुणाल जाधव। आपण जर विचार करायला गेलं तर सातत्यपूर्ण ज्याच्या बॅटमधून 2 षटकार लगावले आहेत त्याच्यात ती ताकद आहे, परंतु आता ती योग्यरित्या वापरणं फार गरजेचं आहे, कारण हे तिसरं षटक आहे आणि या तिसऱ्या षटकाचा तुम्ही विचार करायला गेला तर इथे मोठे फटके येणं अपेक्षित आहे, कारण अद्यापपर्यंत धावसंख्येचा आलेख थोडासा कमतरतेत पाहायला मिळाला आहे। 23 धावा अद्याप धावपळकावरती लागल्या गेल्या आहेत। पहिलं षटक 15 धावांचं आल्याच्या नंतर असं वाटत होतं की प्रति षटक 15.25 ची सरासरी 15.50 ची सरासरी राखायची होती आणि अशा परिस्थितीमध्ये 15 धावा आल्या होत्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात। त्यानंतर एक थोडीशी अचूकता गोलंदाजीतली अतुल लोंगलेने जाणली, तिथे इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक करत कमतरता दिली धावसंख्येची। त्याच्यानंतर आकाश लोंगले आता तशाच पद्धतीची गोलंदाजी सध्या मैदानावरती करतोय। लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर। षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळा। अगदी आपटीकर आपला कॅप्टन पाठवा, आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे। आणि शिवशक्ती कडाव आपला सुद्धा कॅप्टन पाठवा, आयोजक आपली वाट पाहत आहेत। इंद्रजीत गोलंदाजी मार्कवर, चौथं षटक।
पुलर लाईनचा वापर केला जातोय. आपण पाहतोय इंद्रजित काही हरकत नाही. दिल दोस्ती 11 खरं म्हणायला गेलं तर आज या स्पर्धेत तितकीच मजा करण्यासाठी सुद्धा ते आलेत. सत्तावीस धावा धावपळकावरती आहेत. स्पर्धेत आपण पाहायला गेलं तर या मॅच मध्ये आता औपचारिकता शिल्लक आहे. दिल दोस्ती 11 ची एक दर्यादारी जरूर आपल्याला पाहायला मिळाली आज. आयोजकांनी त्यांना एक संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्याचा सातत्यपूर्ण त्यांनी प्रयत्न केला. या मॅच मध्ये चांगला खेळ झाला मी तर म्हणेल. थोडीशी बॅटिंग लाईन थोडी कुमकुवत पाहायला मिळाली आणि आपण जर पाहायला गेलं तर बॉलिंग अटॅक फार सुंदर आहे. थोडंसं पॉलिश होणं गरजेचं आहे. टीम आयोजकांसाठी तयार नव्हती ना अशा परिस्थितीत त्यांनी या ठिकाणी एंट्री घेतली. त्यामुळे त्यांचं सुद्धा तितकंच कौतुक करेल. इंद्रजितचा षटका तिला 5वा बॉल. पुन्हा एकदा हवाई हल्ला आपण पाहतोय. कुणाल जाधव ज्याला परतीचा प्रवास करण्यासाठी भाग पाडलाय. चांगला खेळ होता कुणाल जाधवचा. नाबाची केली साकारात होता परंतु पाहिजे तितक्या धावा त्याच्यावरती आल्या नव्हत्या. परंतु शेवटचा सेकंड लास्ट बॉल मॅच मधला जिथे त्याला झेलबादच्या स्वरूपात परतावं लागलंय. आर्यन भोईर आपण पाहतोय सध्या बॅटिंग लाईनवर. लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. चांगला बॉल होता. डॉटची सांगता आणि या ठिकाणी स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम विजय झाले. विजय टीमचं अभिनंदन. तर दिल दोस्ती 11 टीम आपलं मनापासून कौतुक कारण या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवला. आयोजकांच्या दिलेरीची सुद्धा दाद द्यावी लागेल. त्यांनी सुद्धा या संघाला या ठिकाणी प्रवेश दिला.